प्रिन्स कट ब्लाऊज कट केला आहे, पाठीमागून हंडी गळा ठेवलेला आहे. आता मी तुम्हाला हंडी गळा कसा स्टिचअप करायचा, स्टिचिंग करायचं मशीनवर तो दाखवणार आहे. इथं आता पिनअप लावून घेतलेले आहे अस्तरचा ब्लाऊज आहे हा. आता हंडी गळा तुम्हाला मी स्टिच करायला दाखवत आहे. आता हा हंडी गळा स्टिच करून झालेला आहे. आता कमरेला आपण स्टिचिंग करून घेऊया आणि मग गळ्याची फिटिंग काढूया. तर कमरेला फिट मारते बघा. 36 साईजचा आहे बॅक नेक पार्ट हा. स्टिच करत आहे तो मी. साईज 38 साईज सॉरी हा मगाशी मी 36 म्हटलं आहे, 38 साईजचा आहे हा बॅक नेक पार्ट. आता गळा कट करून घेऊया बघा. असा अस्तरला पॅक केला की गळा मग आपण नंतर कट करून घ्यायचा. एक साईडनं मशीनवर व्यवस्थित होत नाही, त्यामुळे दोन्ही साईडनं कट करत व्यवस्थित घ्यायचा. जरा फिरवते गळा मी. असा गळा कट झालेला आहे. आता काय करायचं, ह्याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे. असे छोटे कट देऊन घ्यायचे म्हणजे गळा फिनिशिंगमध्ये चांगला येतोय. आपण ज्यावेळी वरून दाब टीप मारतोय त्यावेळेला थोड्या थोड्या अंतरावर कटिंग करून घ्यायचं, असं छोटे छोटे कट करून. आता आपण काय करूया, ह्या पिनअप लावलेल्या आहेत ह्या काढूया. कारण का गळा पलटवून घ्यायचा. गळा पलटवून घेऊया. आता आपण हा परतवून घेतला गळा. अस्तरची सगळ्या बाजू आत घातल्या, पिसाची बाजू वरती घेतल्या. आता परतवून घेतल्या. आता इथून दाब टिप देऊन घ्यायची गळ्यावर. हा बघा मी स्टिच करत आहे हंडी गळा. अशी दाब टिप देऊन घ्यायची गळ्याला. अशी दाब टीप देऊन घ्यायची गळ्याला. म्हणजे गळा फिनिशिंगमध्ये व्यवस्थित बसतो, हलत नाही. हा बघा आपला स्टिच करून झाला आहे हंडी गळा. असा झालेला आहे हा आपला. आता हंडी गळा तयार झालेला आहे. आता ह्याच्यावरती समोसा लेस लावून घेऊया. दाखवते मी तुम्हाला लावायची. गळ्याला लेस लावत असताना वरून अर्धा इंच शोल्डरकडच्या बाजूने जरा जागा सोडून लावायची. म्हणजे आपण ज्यावेळी शोल्डर फिट करतोय त्यावेळी आतल्या साईडनं टोचत नाही लेस. व्यवस्थित फिनिशिंग बसते ब्लाऊज. बॅक नेक हंडी गळा लेस लावून तयार झालेला आहे. हा बघा समोसा लेस लावलेली आहे मी.